श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 6 जुलै म्हणजेच रविवारी आहेत आषाढी एकादशी। आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते। असे म्हटले जाते की या दिवशी आपण जर व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते। या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुद्धा सुरुवात होते, कारण या दिवशी भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते। त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी जो व्यक्ती मनोभावे व्रत करून विठ्ठलाची सेवा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। त्या व्यक्तीने जी काही पाप केलेली आहेत, वाईट कर्म केलेले आहेत, तर त्यातून त्या व्यक्तीची मुक्तता होते। आणि म्हणूनच आषाढी एकादशीचे व्रत हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करत असतात। या आषाढी एकादशीचा प्रारंभ 5 जुलैला संध्याकाळी 6:58 होणार आहेत आणि समाप्ती 6 जुलैला रात्री 9:14 होणार आहेत। यानुसार यंदा 6 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी ही साजरी केली जाणार आहे। या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात, म्हणून व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज रविवार आषाढी एकादशीला संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू। एका रात्रीत आयुष्य बदलून जाईल, सोन्यासारखे दिवस येतील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल, तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत, कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं 9:30 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, कारण या वेळेला आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो। ही तिन्ही सांजेची वेळ असते। या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला याच वेळेमध्ये करायचा आहे, जेणेकरून या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल। आपल्या हिंदू धर्मातील कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्य दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते। घरामध्ये दिवा लावणे हे खूप शुभ मानले जाते। असे मानले जाते की जर आपण घरात दिवा लावला तर देवता प्रसन्न होतात आणि देवी लक्ष्मी घरात वास करते। याशिवाय घरातील वास्तुदोष, पितृदोष हा देखील दूर होतो। आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला संध्याकाळी करायचा आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी हा दिवा लावायला अनन्यसाधारण महत्त्व आहे। ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तोच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा, आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी निघून जाव्यात, म्हणून आपण हा उपाय एकादशीला संध्याकाळी करणार आहोत। जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, किंवा कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो तुमच्याकडे टिकत नाही, म्हणजेच काय, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही। जितकं महत्त्व लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी दिले जाते तितकेच महत्त्व लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणे गरजेचे आहे। आणि म्हणून आपण हा दिवा आषाढी एकादशीला आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरातून व्यर्थ पैसा हा खर्च होणार नाही। तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल, सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, घरामध्ये काही वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात। उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। मातीचीच पंती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवलेला असतो। त्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात, म्हणून तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता। नसेल तर मग तुम्ही इतर धातूचा घेतला तरी चालेल। त्या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात लावायची आहे।
जो लाल पिवळ्या रंगाचा कलावा असतो तर त्याची वात तुम्हाला लावायची आहेत. जर तुमच्याकडे नसेल तर मग दुहेरी कापसाची वात घ्यायची, त्याला हळद आणि कुंकू लावून ती तुम्हाला लाल पिवळी बनवायची आहेत आणि त्या दिव्यामध्ये लावायची आहेत. यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. बघा, तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, अगदी 100% प्रयत्न करा. शुद्ध गाईचं तूप नसेल ना तर मग साधं तूप तुम्ही घातलं तरी चालेल. साधं तूप जर असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत. काही ताईंच्या कमेंट असतात की ताई आमच्या घरामध्ये खायला तूप नाही, दिव्यात कुठून टाकणार. तर बघा, शेवटी भक्तिभाव हा खूप महत्त्वाचा असतो. नसेल तुमच्याकडे तूप तर काहीच हरकत नाही, तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये हळद आणि कुंकू पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला एक मुठभर चणा डाळ ठेवायची आहे. चणा डाळ जी आहे तर ती भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. या चणा डाळीला विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणून आपल्याला एक मुठभर चणा डाळ जी आहे तर ती त्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि त्यावरून हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्या देवघरामध्येच तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी आणि एक लवंग हा टाकायचा आहे आणि एक तांदूळ टाकायचा आहे. यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता लावायच्या आहेत. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. चुकून दिवा भिजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दिवा हा स्वच्छ करून वापरायचा आहे, परंतु दिव्याखाली जी चणा डाळ आहे तर त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही चणा डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत. जर तुमच्याकडे गाय नसेल तर मग फक्त ही चणा डाळ तुम्हाला पक्ष्यांना टाकायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक छोटासा उपाय आषाढी एकादशीला संध्याकाळी करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या एकादशीला संध्याकाळी न चुकता आवर्जून तुळशीपाशी सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे. एक दिवा घ्या, त्यामध्ये तूप घाला, दुहेरी कापसाची वात लावायची, एक कापराची वडी आणि एक लवंग घालायचा आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुळशीपाशी लावायचा आहे. या दिवशी तुळशीपाशी दिवा लावायला खूप महत्त्व आहे. हा दिवा लावल्याने आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही नाहीशी होते, आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा आवर्जून लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. घराच्या मुख्य दारावर दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण बघा तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, सकारात्मकता येत असते आणि तिथे आपण दिवा लावला तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली सुद्धा तुम्हाला दिवा हा आवर्जून लावायचा आहे, कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करत असते. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करून तिथे दिवा लावला जातो. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे नेहमी आगमन व्हावे, देवी लक्ष्मीचा घरात नेहमी वास राहावा अशी प्रार्थना या वृक्षाला केली जाते. म्हणून तिथे तुमच्या जवळपासच जर झाड असेल पिंपळाचं तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा हा लावायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आषाढी एकादशीला संध्याकाळी करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.